संगमनेरमध्ये गॅस टाकीने भरलेली पिकअप नाल्यात पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तर मेडिकवर हॉस्पिटल रस्त्यावरील घटना अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट. चालकाला उपचारासाठी खासगी तर नंतर ग्रामीण रुग्णालयात हलवले. बघा सविस्तर न्यूज NMP-वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती शहर परिसरातील ईदगाह मैदानाच्या पाठीमागील मेडिकवर हॉस्पिटल रस्त्यावर शनिवारी एक थरारक अपघात घडला. भारत गॅसचे सिलेंडर घेऊन जाणारी महिंद्रा कंपनीची 4 चाकी पिकअप थेट नाल्यात पलटी झाली आहे. गॅस टाक्यांनी पूर्ण भरलेली गाडी असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा स्फोट न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मेडिकवर हॉस्पिटलकडून संगमनेरच्या दिशेने भारत गॅस सिलेंडरने भरलेली पिकअप जात होती. याच दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅस टाक्यांनी भरलेली गाडी असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती, मात्र प्रत्यक्षदर्शीयांच्या मते सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच लक्ष्मी कमल गॅस कंपनीचे संचालक मधुसूदन नावंदर व नगरसेवक किशोरभाऊ टोकसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन चालकाची व उपस्थितांची विचारपूस केली असून अपघातानंतर चालकाला उपचारासाठी सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळून आली आहे. अपघाताचे मूळ कारण काय होते याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहे. न्यूज NMP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.